हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे आहेत प्रॉन्स आणि प्रॉन्स साफ करण्याची ह्याच्यामधला ना एक एक धागा काढत असं एक एक धागा आहे ना इथून असं ओढून काढावा लागतो. जरी आपण घरी आणलं तरी असं खालचा आणि हा असा धागा ओढून काढावा लागतो. तर हे पहा अशा प्रकारचा हा धागा असतो. तर मी तुम्हाला त्याची एक सोपी अशी ट्रिक सांगते. तर काय करायचं, इथून असा कट द्यायचा चाकूने आणि इथून खालून पण असा कट द्यायचा आणि हे जे धागे असतात ना हे आणि हा जो कडू लागतो ना तो काढून टाकायचा. तर इथून पहा, तुम्ही पाहू शकता. हे पहा मी ना असं इथून डायरेक्ट इथून असा कट दिलेला आहे. हे पहा डायरेक्ट इथून असा चाकूने कट मारलेला आहे. तो धागा जो काळा असतो ना तो आपल्या आप निघून जातो. मग असं ओढून काढायचं त्याला आणि मग त्याला हे करायचं. अशा प्रकारे प्रॉन्स जर तुम्ही साफ केले ना तर सोप्या पद्धतीने आणि एकदम फास्ट प्रकारे तुम्हाला हे प्रॉन्स साफ करता येतात. तर तुम्ही करून पहा नक्की. आता मला नाही इथं फोन धरायला असं कोणी नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला नक्की असं दाखवलं असतं. पहा मी अशा प्रकारे आता सध्या प्रॉन्स हे केलेले आहेत. तर असं चाकू घ्यायचं आणि याच्या इथून असं वरूनच डायरेक्ट असं कट करायचं इथून आणि मग तो इथून इथपर्यंत असं पूर्ण कट करायचं, जेणेकरून तो धागा असा आल्हाद आपल्याला निघून जातो. तर हे पहा मी असे स्वच्छ असे प्रॉन्स एकदम क्लीन करून घेतलेले आहेत. काही थोडंफार राहिलं असेल इकडे तिकडे तर घ्यायचं थोडंफार ते क्लीन करून आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं. आता मी दुसरा काढते चिलापी क्लीन करायला. तर हे पहा फ्रेंड्स, आपला दुसरा फिश आहे बोंबील. तर बोंबील ना मी फर्स्ट टाईमच आणलेला आहे. मी बोंबील याच्या आधी कधीच नाही आणलेला. तर हा साफ कसं करतात ना त्याची पहिली इन्फॉर्मेशन मी काढते आणि मग तुम्हाला दाखवते की बोंबील कसं साफ करतात ते. तर हे पहा अशा प्रकारे आपण बोंबीलही साफ करून घेतलेला आहे. बोंबील साफ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे कोळंबी पण फ्राय करून घेतलेली आहे. प्रॉन्स पण हे करून घेतले, साफ करून घेतलेले आहेत. बोंबील साफ करून घेतलेले आहेत. आता आहे नंबर चिलापीचा. चिलापी काही मला येतो साफ करता. चिलापीचा तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी बोंबीलच फर्स्ट टाईम करते आहे. त्याचा भयंकर वास येतो म्हणतात. ठीक आहे, खाऊन पाहूयात आपण कसा लागतो. खाल्लं नाही तर कळणार कसं, आणि नाही कळलं तर पुढच्या वर्षी नाही आणणार कसं. आणि हे पहा फ्रेंड्स, मी आहे ना सगळ्या माशांना असं ज्वारीचं पीठ लावून घेत असते. कुठलाही मासा असू द्या, मग ते ज्वारीच्या पिठाने स्वच्छ निघतो. कधीही तुम्ही ना साफ करताना जर ज्वारीचं पीठ लावून असं ज्वारीचं पीठ लावायचं, त्याला प्रत्येक पीसला असं चोळायचं आणि मग स्वच्छ पाण्याने एकदा धुवायचं. आधी पूर्ण फिश सगळे धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने. चिलापीना थोडंसं साफ करावं लागतं आतमध्ये वगैरे असं, आणि धुतल्यानंतर मग त्याला पीठ लावायचं आणि मग एकदाच मग धुवायचं. आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यातली सगळी घाण वगैरे काय असेल ते काढायची आणि मग एकदा पीठ टाकायचं ज्वारीचं आणि मग सगळ्या फिशला असं लावून घ्यायचं आणि मग एका पाण्याने धुवायचं. मग झाले आपले फिश एकदम रेडी करण्यासाठी. हे पहा फ्रेंड्स, हे बघा आता मी हे सगळे फिश अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोणी म्हणेल का किती स्वच्छ, याला धुवायलाच मला कमीत कमी 20 मिनटं गेलेले आहेत. इतके स्वच्छ अशा इतक्या पाण्याने पिठाने ज्वारीच्या पिठाने वगैरे धुवून मी याला पहा कसं टकाटक चकाचक केलेलं आहे. असे चमकायला लागलेत आता फिश. आता आपण हे करायला घेऊया. त्याला मॅरिनेशन करायचं लिंबाचं, कोकमचं आणि मिठाचं. जर कोकम नसेल तर चिंचही टाकू शकता. काही नाही, माशाने फक्त पित्त होतं म्हणून नेहमी त्याला कोकम किंवा चिंच वापरतात, लिंबूही वापरतात. हळद, लिंबू, मीठ लावून ठेवायचं. कोकम आले की त्याच्यावरती कोकम टाकायचं किंवा मग भाजीमध्ये टाकायचं. अशा प्रकारे करायचं. आता मी काय करणार आहे, बोंबील फ्राय, चिलापी फ्राय आणि प्रॉन्सची मी करी करणार आहे, का तर अन्वीला करी आवडते म्हणून. आणि भात तर ऑलरेडी मी लावलेला आहे आणि फक्त आपल्याला एक भाकरी करायची आहे, बाकी पोळ्या शिल्लक आहेत. चल तर मग चला करूयात आपण स्वयंपाक. फ्रेंड्स, आता याला मी लावलेलं आहे हळद, मीठ आणि लिंबू पिळलेला आहे आणि आमच्या अनुताई आहे ते त्याला असं मिक्स करत आहे छान प्रकारे. आणि आमच्या अन्वीच्या तोंडाचे एक्सप्रेशन किती छान आहेत पहा. तोंडाला पाणी सुटलं ना, केल्यावरच आवडतं फक्त आहे ना असं. तर हे पहा किती सुंदर असे मिक्स करत आहे. ते फक्त प्रॉन्सला नको टाकू, काही सगळं आहे त्याच्यामध्ये. एक्स्ट्राचं काम आम्हाला आवडतं करायला, हो ना. तर चला आपण याला सगळं असं मॅरिनेशन करूयात आणि बोंबील फ्राय करूयात, चिलापी फ्राय करूयात आणि कोळंबीचा रस्सा करूयात. यस, एक माझ्यासाठी काढून यालाय थोडासा तिखट लावू शकते. नको प्लीज प्लीज नको आणि नको नको. हे पहा फ्रेंड्स, आता मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि टोमॅटो सगळ्याची मी एकत्र आता ह्याची पेस्ट वाटून घेणार आहे, ते आपल्या कोळंबीच्या रश्श्यासाठी. आणि मग हे फ्राय करते. आता याचं हे तयार आहे वाटण. आता वाटण करते आणि कढईमध्ये त्याला शिजायला ठेवते.
काय झालं तर फ्रेंड्स, मी ना खोबरं टाकायचं विसरली होती. तर खोबरं आपण इन जनरली भाज्यांमध्ये टाकत नाही, म्हणून तुम्हाला हे माझ्याकडून विसरून गेलं. ते तुम्ही पाहिलं असेल माझ्या बऱ्याचशा भाज्यांमध्ये ना बिना खोबऱ्याच्या भाज्या असतात. आपण कसे ना, आम्ही राहतो ॲक्च्युली नगर भागांमध्ये, तर तिकडे ना शेंगादाण्याचा वापर जास्त होतो आणि खोबऱ्याचा वापर फार कमी होतो. तर आता याच्यामध्ये नाही टाकत, म्हणजे याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही टाकत, पण खोबरंही म्हणजे फार कमी खातात. तर मग मी असं थोडंसं खोबरं टाकते याच्यामध्ये. मी अगदीच विसरूनच गेलती, का तर आम्ही म्हणजे नाही खात जास्त खोबरं त्याच्यामुळे. तर मी सांगत होते की आमच्या नगर भागामध्ये ना प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा असतोच. मग शेंगदाणे आम्ही जास्त खातो आणि खोबरं कमी खातो, त्याच्यामुळे मी विसरून गेलते. तर हे पहा फ्रेंड्स, आता आपली वाटणही तयार आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, कांदा, त्याच्यानंतर टोमॅटोचं वाटण आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आज आपण करत आहोत ढवारा मच्छी थाळी, म्हणजे ढवारा कोळंबी रस्सा करत आहोत आपण. जसं की आता ट्रेंडमध्ये आहे ढवारा मटण थाळी, ढवारा चिकन थाळी, तसंच मी करत आहे आज ढवारा मटण थाळी. आणि आमच्या आणीला लागलेली आहे भयानक अशी भूक, तर मी फटाफट करते. आणि फ्रेंड्स, आता इथं वाटण टाकलेलं आहे, ते तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आणि मग जो आपला फिश करी मसाला असतो ना तो टाकायचा. जर तुमच्याकडे फिश करी मसाला नसेल तर आपले घरगुती मसालेही टाकले चालतात, पण आता हा माझ्याकडे होता आणि वाया जाण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा मी याच्यामध्ये थोडासा तो असा, अगदी तुम्ही पाहिला असेल मी किती मसाला टाकला आहे, तेवढाच तो मसाला टाकला. आणि याच्यामध्ये आपला कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो असतो, लसूण, अद्रक सगळंच कच्चं आहे, म्हणून त्याला थोडंसं ना छान बारीक गॅसवर असं परतून द्यायचं थोडंसं. आपल्या आता हे पाहिल्यावरती भूक तर सगळ्यांनाच लागते, जशी माझ्या मुलीला भूक लागली तशी सगळ्यांनाच भूक लागते, पण थोडा पेशन्स ठेवायचा आणि व्यवस्थित ह्या जो वाटण आहे याला व्यवस्थित भाजून द्यायचं, जेणेकरून ते कच्चं नको लागायला. आणि जर कोकम आणला असेल तर मग साईडला पाण्यामध्ये कोकम टाकून ठेवायचं. आता मी ब्लिंकिटवरून कोकम मागितलेलं आहे, पण ते कोकम काय अद्यापही अजूनही आलेलं नाही. जेव्हा येईल तेव्हा मी टाकेल आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. पहा फ्रेंड्स, असं छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि मग काय करायचं, आपले प्रॉन्स असे टाकायचे आहेत. आता प्रॉन्स ना कमी आणण्याचं कारण काय आहे ना, उद्या आहे सॅटर्डे, तर उद्या काही आम्ही नॉनव्हेज खाणार नाही आहे आणि मग हे एवढे शिल्लकच राहतात. मग त्याच्यापेक्षा ना थोडंच आणायचं आणि थोडंच करून खायचं. उगीच ते फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रोझन करायला आणि मग ते खायचं, त्यात काय अर्थ नसतो. त्यापेक्षा ना जेवढा थोडंच आणायचं आणि थोडंच खायचं. हा जर तुम्ही हे वापरलं तर आयुष्य सुंदर आहे. थोडंच आणायचं, थोडंच करायचं आणि थोडंच खायचं. खूप जास्त आणायचं नाही, खूप जास्त करायचं नाही, खूप जास्त खायचं नाही. मापात आणणे, मापात करणे, मापात खाणे. आणि हे पहा, ह्याला छानपैकी ना शिजू देणार आहे. मीठ वगैरे पाहणार, कोकम वगैरे टाकणार आणि मग आता मी ह्याच्यात फक्त कोकम टाकणार आहे आणि याला छानपैकी शिजू देणार आहे आणि थोडासाच रस्सा करणार आहे याचा, भातापुरता, खाण्यापुरता. बाकी काय आपलं फिश फ्राय तर आहेच. फ्रेंड्स, तर आता आपण आहे ना तव्यावरती ना तेल ठेवलेलं आहे. तर तेल मी एवढं टाकलेलं आहे, त्याला फारही तेल नाही टाकायचं, अगदी तव्याला लागेल इतपत तेल टाकायचं आहे. आणि इथं खाली मी असा रवा घेतलेला आहे, त्याच्यात तिखट, मीठ, हळद, लाल तिखट वगैरे आपलंच आहे लाल तिखट वगैरे टाकलेलं आहे. याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं काही टाकलेलं आहे. आणि आता आपण हे ना असे फ्राय करून घेऊया याच्यामध्ये अशा प्रकारे. तर हे पहा, सर्वप्रथम मी असं बोंबील घेते. आता हा अशा प्रकारे फ्राय करते, असं याच्यामध्ये घोळवून घेते असा. आणि इथे तव्यावरती असं एकाच साईडला आता टाकून देते, हा असं ठेवून देते. म्हणजे हे पहा, आता सगळे अशा प्रकारे करून घ्यायचे. आणि अशा प्रकारे हे पहा फ्रेंड्स, तर आपली भाजी ना अशी छान प्रकारे आता उकळत आहे मस्तपैकी. एकदम तिला कटबीट आलेला आहे भाजीला, ते काही मिसळ नाही आहे, पण प्रॉन्सच्या भाजीला छान प्रकारे असा कट वगैरे आलेला आहे. आणि आपण एवढीशीच भाजी केलेली आहे भातासोबतच खाण्यासाठी. त्याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे, जे कोकम आलं ना, कोकम आगळ टाकलेलं आहे. आणि ते पहा, फिश आणि बोंबील दोन्ही फ्राय होते. आता त्याला मी पलटी करते, खालून तेल टाकलेलं आहे, आता पलटी करते आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल स्प्रेड करते मी. याच्यावरती थोडंसं तेल टाकून आता मी मस्तपैकी याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. आता छान बारीक गॅस केलेला आहे, आता छान ते होतील, मग आपण पाहूयात. तोपर्यंत पहा, इकडे प्रॉन्सची भाजी पण उकळत आहे मस्तपैकी छान अशी. प्रॉन्स आता शिजत आहे, याच्यावरती पण आपण झाकण ठेवून घेऊयात, जेणेकरून ते वाफेने छान असं शिजलं जाईल. अशा प्रकारे रेडी आहे आपलं फ्रेंड्स हे पहा मच्छीची थाळी, ढवारा मच्छी थाळी. हे पहा, तर इथं आहे प्रॉन्सची करी,
त्यानंतर इथं आहे बोंबील फ्राय, इथे आहे चिलापी फ्राय, इथे आहे भाकरी, लिंबू आणि कांदा. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता आम्हाला भूक लागलेली आहे, आता आम्ही पटापट खाऊन घेतो. नक्की सांगा तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. धन्यवाद.